हॅलो फ्रेंड्स, मी भारती चौधरी. तुमचं माझ्या गार्डनिंगमध्ये स्वागत आहे. बरेच जण मला विचारतात की मॅडम, तुमच्याकडे इतके सुंदर फुलं कसे काय येतात? गुलाब इतका सुंदर कसा आणि इतका फ्रेश फुलं आणि फ्रेश गुलाबाचे पानं किंवा गुलाब इतका सुंदर का दिसतो? तर यासाठी 3 कारण आहेत. खूप सारे फुलं येण्यासाठी, फ्रेश दिसण्यासाठी आणि नवीन नवीन ब्रँचेस येण्यासाठी 3 ते 4 टिप्स आहेत. त्या टिप्स नक्की फॉलो कराव्यात. पहिली टिप्स आहे, ज्यावेळेला झाडांची सुरुवात असते, छोटं रोप आपण आणतो नर्सरीमधून, त्यावेळेला लगेचच ते शिफ्ट करू नये किंवा त्याला रिपॉट करू नये. 4-5 दिवस ठेवल्यानंतर ते रिपॉट करावं. त्यानंतर ज्यावेळेला फुलं सुकतात त्यावेळेला ते फूल पूर्ण काढून घ्यावे. ते फूल काढल्याशिवाय दुसरे फुलं येणार नाहीत. हे फूल काढताना, आता हे बंचेसमध्ये आहेत, मात्र जे सिंगल फूल असतं ते एक फूल काढताना त्या खालचे 1 ते 2 पानं तिथपर्यंत आपण कट करावे. जमेतोपर्यंत कैची किंवा सिकेटर वापरावं. त्यानंतर प्रत्येक झाडाला हे खतं देणं खूप आवश्यक आहे. गुलाबाला 15-15 दिवसांनी खतं द्यावे लागतात. हेही कारण आहे फुलं न येण्यासाठी. ज्यावेळेला गुलाबाची फुलं वाढतात त्यावेळेला हे फुलं ज्यावेळेला शिळे होतात किंवा निघून जातात त्यावेळेला याला कमीत कमी छोटे छोटे कट्स करून किंवा 2 ते 3 इंच तेवढी फांदी कापली तर त्याला नव्याने चांगले फुलं येतात आणि फांद्या जास्त वाढतात. अशा वेळेला जी साईडने किंवा जिथे बडिंग केलेली असते, अशा बडिंग केलेल्या जागेच्या खालून जर तुम्हाला नवीन फांदी दिसत असेल, ही फांदी काटे नसतात या फांदीला आणि पानं लांब असतात. हे जंगली जे झाड असतं त्यावर बडिंग केलेले गुलाब असतात. त्याच्यामुळे जंगली रूट्स वाढले की मेन गुलाब जो असतो आपला तो मरून जातो. त्यामुळेही झाडं पाहिजे तसे वाढत नाही आणि चांगली ग्रोथ होत नाही. खतं दिल्यानंतर फ्रेश पानं आणि फ्रेश फुलं तुम्हाला मिळतात.